साखर चोरीचा जो नवीन फंडा काढला भ्रष्टाचाराचा, त्यामुळं कारखाना खरं तर अडचणीत आला। ते गोष्टीत काटकसर करून जेवढं वाचवता येतील तेवढं वाचवलं। त्यावेळी लोक तोंडात बोट घालून आश्चर्यचकित होऊन बघायला लागली, एक आमदार माणूस एवढ्या खाली जाऊन जर हे चोरीचं प्रकरण करत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव काय नाही। एक्सपान्शन करायचा घाट घातला आणि त्यावेळी कारखान्यावर 40 कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा लादला। आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं। कणीदार गोकुळ तूप। दर्शको नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय KK न्यूजचं भोगावती रणांगण अपडेट। भोगावती सहकारी साखर कारखाना आजपर्यंत एकाच मुद्द्यावरती या चर्चेत आला आहे की भोगावतीचं हे कर्ज जवळपास एकाऐवजी 2-3 कारखाने होतील इतकं मोठं कर्ज या भोगावती कारखान्यावरती आहे। हे आजकालची गोष्ट नाही आहे, जवळपास 20 वर्षापासून ह्या कर्जाचा आलेख वाढतच चालला आहे। मग नेमकं हे कर्ज काय आहे किंवा कशामुळे सुरुवात झाली, या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पक्षाचे लोक आलेत, परत दुसऱ्या पार्टीचे आलेत, अशा प्रकारे सत्ता बदलत राहिल्या, परंतु कर्जाचा आलेख काय मात्र बदलला नाही। तर आपल्यासोबत भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव सराफले साहेब आपल्यासोबत आहेत। बंटी साहेबांचे कट्टर कार्यकर्ते, एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांना या भागात ओळखलं जातं। त्यांना या कारभाराचा चांगलाच अनुभव आहे। आपण त्यांच्याकडूनच याविषयीची माहिती घेणार आहोत, कारण सध्या सभासदांमध्ये कर्जाविषयी संभ्रम अवस्था आहे। नेमकं कर्ज म्हणजे काय आहे, कशाबद्दल आपण जाणून घ्या त्यांच्याकडूनच। तर साहेब, कसं सांगाल या कर्जाविषयीच्या मुद्द्यावर? आता तसं कारखान्यावर पूर्वी कलिकते साहेब आणि दादासाहेब पाटील कौलकर, त्यांच्यानंतर कलिकते साहेब होते आणि हुजरे साहेब त्यानंतर, तोपर्यंत काही कर्जाचा डोंगर कारखान्यावर नव्हता, कर्ज नव्हतंच। परंतु त्यानंतरच्या काळात आनंदराव पाटील कौलकर साहेब आले आणि त्यांच्या काळात मात्र एक्सपान्शनचा त्यांनी एक प्रयोग केला। कारखान्याकडं ऊस नाही परिसरात, तरीसुद्धा त्या मंडळीने एक्सपान्शन केलं आणि त्यांचं नेतृत्व त्या पॅनेलचं त्यावेळी माननीय PN पाटील साहेब करत होते आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच ते पॅनेल काम करत होतं। त्यावेळी एक्सपान्शन करायचा घाट घातला आणि त्यावेळी कारखान्यावर 40 कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा लादला। त्या कर्जाचा बोजा लादला असताना परिसरात ऊस नसल्यामुळं पूर्ण कपॅसिटीनं काही कारखाना चालू शकला नाही आणि त्यानंतर त्यावेळी जी कारखान्याच्या अर्थव्यवस्थेला जी घरघर लागली ते आजपर्यंत ते असंच झालं। मध्यंतरी 99-2000 साली मला त्या ठिकाणी कारखान्याचा चेअरमन म्हणून काम करायचा प्रसंग आला आनंदराव कौलकर साहेबांच्या नंतर। त्यावेळी मात्र मी नियोजनबद्ध ह्या कारखान्याचं कर्ज कशा पद्धतीनं परतफेड करता येईल याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वाचवणे म्हणजे मिळवणे हा एक पायंडा पाडायचा शिरस्ता अंगीकारला आणि त्यातनं प्रत्येक गोष्टीत काटकसर करून जेवढं वाचवता येतील तेवढं वाचवलं। मग त्यामध्ये कामगारांच्या बाबतीत असू दे, त्यातनं स्पेअर पार्ट वापरण्यामध्ये असेल, माल खरेदी करण्यामध्ये असेल आणि त्याचबरोबर माल विक्री करतानासुद्धा जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल ह्याचाही विचार केला आणि दोन्ही मग माल खरेदी करत असताना स्वस्त दरात चांगल्या पद्धतीचा माल खरेदी करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मालाची विक्री करताना तो अधिकाधिक दर कसा आपल्याला मिळेल, कारखान्याचा कसा जास्तीत जास्त नफा होईल याचा विचार करून निर्णय घेतला आणि त्यामुळं आम्हाला ह्या गोष्टीचा चांगला फायदा झाला। आणि दरम्यानच्या काळात आम्ही ज्यावेळी कारखान्यावर चेअरमन म्हणून आलो त्यावेळी मी शेजारपाजारचे म्हणजे कर्नाटकातले काही खाजगी कारखाने, महाराष्ट्रातले काही कारखाने चांगले चाललेले, त्या कारखान्याला भेटी देऊन तिथं लोक काय करायला लागलेले आहेत, नवीन नवीन संशोधनाचं काय चाललेलं आहे, हा सगळा विचार आम्ही केला, बघून आलो आणि तो आपल्या इथं प्रयोग राबवायचा प्रयत्न केला आणि त्यातनं आम्ही ह्या ऊस विकासाच्या योजना राबवल्या। शेतकऱ्यांना आव्हान केलं, लवकर पक्व होणाऱ्या जादा उतारा देणाऱ्या जातींचं लागण कशी होईल यासाठी प्रयत्न केला। अगदी त्या काळात 75-27ला पर्यायी जात शेतकरी मागायला लागले। तुम्ही जर 75-27 उशिरा पक्व होणारी जात आहे ती जर कमी करा म्हणता किंवा बंद करा म्हणता तर मग आम्हाला त्याला तशा पद्धतीचं उत्पन्न देणारी दुसरी जात आम्हाला उपलब्ध करून द्या। म्हणून त्या काळामध्ये आम्ही 92-005 ही जात आम्ही शेतकऱ्यांना आणून दिली, अगदी मोफत बियाणं आणून दिलं। प्रत्येक गावात 1-2 शेतकऱ्यांना मोफत बियाणं दिलं आणि त्या जातीचा
ऊसाची लागवड वाढवली. त्यानंतर 86-0-32 आहे, लवकर पक्व होणाऱ्या आणि अधिक उतारा देणाऱ्या जाती 265 होत्या. ती उशिरा पक्व होणारी पण शेतकऱ्याला वरदान ठरणारी, जे अधिक उत्पन्न देणारे ह्या जातींचं बी बियाणं आणून आणि लवकर पक्व होणाऱ्या जातींचं बी बियाणं आणून शेतकऱ्यांना मोफत वाटायचं. प्रत्येक गावामध्ये 1-2 शेतकऱ्याला बी दिलं आणि तिथल्या तिथं गावातल्या गावात शेतकऱ्याला उपलब्ध व्हावं ऊस बियाणं, याचा प्रयोग केला. त्यानंतर ऊस विकासच्या योजनेखाली शेतकऱ्यांना लागणारी कीटकनाशकं, तणनाशकं किंवा चांगल्या पद्धतीची खतं ह्याचंसुद्धा वाटप योग्य दरामध्ये, जे माफक दरामध्ये करण्याचा प्रयत्न केला. घाऊक पद्धतीनं खरेदी केली, त्यामुळे ती स्वस्तात मिळाली आणि ती शेतकऱ्यांना मिळालेल्या दरातमध्ये कसं वितरण करता येईल याचाही यशस्वी प्रयोग आम्ही केला आणि त्यामुळं शेतीचं उत्पन्नही त्या काळात घटलं, वाढलं. हे विस्तारीकरणाच्या नंतरचं तुम्ही विस्तारीकरणाच्या नंतरच मी आलो. ज्यावेळी कर्ज कारखान्यावर होतं विस्तारीकरणाचं, त्यावेळी मी आलो आणि त्या पद्धती आल्यानंतर मग हे कर्जाचं आणि ह्या सगळ्या नियोजनाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं नियोजन केलं. विस्तारीकरणासाठी साधारण किती कर्ज घेतलं त्यावेळी, त्या काळात? त्यावेळी किती कर्ज घेतलं होतं माहीत नाही, पण मी ज्यावेळी आलो त्यावेळी 38 कोटी कर्ज शिल्लक राहिलेलं होतं, शॉर्ट मार्जिन होतं. का केलं नेमकं, कशासाठी? काय ते आता त्यांना काय हेतू त्यांचा होता मला माहीत नाही, कारण आमचा त्या गोष्टीला विरोध होता. जनरल सभेमध्ये आम्ही विरोध केला होता या गोष्टीला, कारण परिसरामध्ये एवढा 7 लाख टन ऊस आपल्या परिसरात उपलब्ध नाही आणि बाहेरची गावं कुठली मिळण्याची शक्यताही त्या काळात नव्हती. आणि त्यावेळच्या चेअरमन साहेबांनी आणि संचालक मंडळानं PN पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही सगळी मंडळी होती. त्यांना काय अभिप्रेत होतं माहीत नाही, परंतु त्यांनी एक्सपान्शनचा घाट घातला. आम्ही त्याला विरोध केला. कलेक्टर साहेबांनी ते विरोध होतो आहे म्हटल्यानंतर थांबवलेलं होतं एक्सपान्शन, परंतु या मंडळींनी ते आपण आल्यानंतर एक्सपान्शन केलं आणि केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम मात्र पुढं अर्थव्यवस्थेला घरघर लागण्यामध्ये कारखान्याच्या चालू झालं. त्या विस्तारीकरणाचा फायदा असा झाला, फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त झाला, कारण त्यावेळेपासूनच अर्थव्यवस्था कारखान्याची डब घायला आली म्हटलं तर वावगवणार नाही. त्यानंतर आम्ही आलो विस्तारीकरणानंतर कौलोकर साहेब गेले आणि मला तिथं संधी मिळाली, परंतु मी नियोजन केलं ह्या विस्तारीकरणाचं कर्ज कसं भागवता येईल, आपल्याला काय करता येईल. तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं, मी स्वतः BSc ॲग्री असल्यामुळं आणि माझा शेवटच्या वर्षीचा विषय माझा केन डेव्हलपमेंटचाच होता, म्हणजे BSc ॲग्रीला ऊसासंबंधीचाच ऊस पीक हेच माझं त्यावेळेचं मुख्य माझा विषय होता. आणि त्यामुळं मी जरासं नियोजन केलं आणि ऊसाचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि जादा उतारा देणाऱ्या जातींची लागवड कशी वाढवता येईल अशा पद्धतीचं नियोजन केलं आणि शेतकऱ्यांना आव्हान केलं की ह्या जातीचा तुम्ही ऊस लावला तर कारखान्यालाही फायदा होईल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल. त्याचबरोबर ऊस तोडणी मजुरांची शिबिरं घेतली, कारण काही वेळेला काय व्हायचं, ऊस मजूर तोडणी मजूर हा शेवटी काही मशीन नाही, तोही माणूस आहे. अतिश्रमानं कंटाळतो आणि कधीकधी कंटाळल्यानंतर ऊस वरून तोडायचा, खाली जमिनीमध्ये 4-6 इंच ऊस राहायचा आणि ज्यामध्ये चांगली रिकव्हरीचा रस असतो तो ऊस खाली जमिनीत राहायचा आणि त्याच्यावरचा ऊस यायचा. त्यामुळं एकरी 3 ते 4 टनाचं नुकसान शेतकऱ्याचं व्हायचं आणि चांगल्या रिकव्हरीचा ऊस शेतात राहिल्यामुळं कारखान्याचं मात्र 20-1 हजाराचं नुकसान व्हायचं. असं व्हायचं, म्हणजे शेतकऱ्याचं 10,000 नुकसान आणि चांगला ऊस गळीताला आला नसल्यामुळं कारखान्याचं 20 हजाराचं नुकसान, असं एकरी 30,000 रुपयाचं नुकसान त्या काळात मला तज्ज्ञांच्याकडून हे किती होतं ह्याचा अंदाज घेतल्यानंतर मी ठरवलं की ह्यात कुठंतरी आपण नियोजन करायचं. आणि म्हणून मी तोडणी मजुरांची 2 शिबिरं घेतली, कशा पद्धतीनं ऊस तोडला पाहिजे, जमिनीबरोबर ऊस तोडल्यानं किती फायदा होतो, शेतकऱ्याचाही फायदा होतो, कारखान्याचाही फायदा होतो आणि वरनं तोडलं तरी खुरपं तेवढंच चालवावं लागतं आणि जमिनीबरोबर तोडलं तरी खुरपं तेवढंच चालवावं लागतं. आणि मग श्रमात काय फरक पडत नसताना तुम्ही एकरी 30,000 रुपयाचं नुकसान का करता. आणि हे त्यांना समजून सांगितल्यानंतर शेतकऱ्यांच्या ह्या ऊस तोडणी मजुरांच्या ऊस तोडणीमध्ये एवढा फरक आमूलाग्र बदल झाला की जमिनीबरोबर ऊस तोडून घेतला. त्यामुळं कारखान्याच्या रिकव्हरीमध्ये पहिल्या वर्षी मला 1152वरनं उतारा 1264वर गेला आणि एवढा फायदा झाला. आणि तिसऱ्या वर्षी ज्यावेळी ह्या लागवडी आम्ही केल्या चांगल्या पक्व होणाऱ्या, लवकर पक्व होणाऱ्या जातींचा, त्यावेळी मात्र त्याचा परिणाम तिसऱ्या वर्षी ज्यावेळी पीक आलं त्यावेळी एकूण कारखान्याचा उतारा 13-16वर तिसऱ्या वर्षी गेला. आणि हे जे सगळे तुमचे प्रयत्न होतात, म्हणजे ऊस उत्पादन वाढावं आणि कर्ज कमी व्हावं, हो, मग ह्याचा फायदा त्या कर्जाला कमी होण्यासाठी काय झाला काय, म्हणजे हो, कर्ज तिसऱ्या वर्षी साखर एवढी मुबलक मिळाली आम्हाला आणि बऱ्यापैकी दर त्यावेळेला टिकून होते. त्यानंतर दर एकदम कोसळले
परंतु तिसऱ्या वर्षी फायदा एवढा झाला, 38 कोटीचं हे जे कर्ज होतं ते सगळं भागलं. कामगारांची देणी पगार 7-8 महिन्याचे बाकी द्यायचे होते, ते आम्ही थोडे देत आलो होतो, ते रेग्युलरला आले. इतर देणी, तोडणी वाहतूकदारांची देणी असतील, व्यापाऱ्यांची देणी असतील, ती सगळी भागून कर्जमुक्त कारखाना केला. आणि म्हणजे सांगायला अभिमान वाटतो आम्हाला की कारखाना घटना ही 2002-03ची. अच्छा, असं मी सांग म्हणजे 20 वर्षापूर्वीची 20 वर्षापूर्वीचा आहे. पुन्हा आम्ही गेल्यानंतर आम्ही जे लावलेली शिस्त होती, मग कर्मचाऱ्यांच्यातली शिस्त असू दे, आर्थिक शिस्त कारखान्याची असू दे, किंवा इतर सगळी जी शिस्त लावलेली ती सगळे व्यवहार करण्यामध्ये ती शिस्त सगळी मोडली गेली. आणि त्यानंतर मग पुन्हा आणि कर्जाचा बोजा वाढत गेला. तो आता 420 कोटीवर गेला. त्यानंतर पुन्हा कारखान्याचं सत्ता ही PN पाटील साहेबांच्याकडे झाली आणि त्यांनी जे सत्ता राबवली त्यांची धोरणं वेगवेगळी, येणाऱ्या प्रत्येक चेअरमनचं धोरण वेगळं, आणि त्यातनं मग हे कर्जाचा बोजा वाढत गेला. तो आता स्वतः PN पाटील साहेब असताना 70 कोटीचं कर्ज असताना ते आता गेल्या 6 वर्षामध्ये ते 420 कोटीवर गेलं. आता समजा एक 400 कोटी जर कर्ज असेल आताच्या घडीला कारखान्यात, बरोबर आहे. तर येणाऱ्या कालावधीमध्ये काय केल्यानंतर होईल कर्ज? काय कमी होणारच नाही ते? नाही, होईल, कर्ज कमी होईल. परंतु ह्यात काय झालं, थोडं ह्या मंडळीने साखर चोरीचा जो नवीन फंडा काढला भ्रष्टाचाराचा, त्यामुळं कारखाना खरं तर अडचणीत आला. मोलॅसिसमध्ये चोरी, साखरेमध्ये चोरी, रिकव्हरी मारायची आणि 25,000 पोती वर्षाकाठी बाहेर काढायची. हा भ्रष्टाचाराचा फंडा नवीन अस्तित्वात आला आणि ह्या मंडळीने आम्ही भत्ता घेत नाही, आम्ही कारखान्याची गाडी वापरत नाही आणि लोकांना आम्ही त्याग करून हे काम करायला लागलो हे दाखवण्याच्या नादात ह्यांनी हा रिकव्हरी कमी दाखवायची आणि साखरपोती बाहेर काढायची आणि ती परस्पर विक्री करून त्याचे पैसे आपल्या खिशात घालायचे, कारखान्याच्या खात्यावर जमाच करायचे नाहीत. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळं कारखान्याचं कर्जच वाढत गेलं. कारण पैसा जो साखर विक्रीचा किंवा मोलॅसिस विक्रीचा, उपपदार्थ विक्रीचा पैसा जो कारखान्याच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होता, जेणेकरून कारखान्याचं कर्ज कमी झालं असतं, त्यामध्ये हे संचालक मंडळ आणि हे चेअरमन साहेब कमी पडले. किंबहुना यांची दृष्टीच भ्रष्टाचाराची असल्यामुळं ह्यांच्या काही अपेक्षा करण्यामध्ये अर्थ नाही असं आमच्यासारख्याला वाटलं. आणि म्हणून आम्ही गेले 2 वर्षापूर्वीपासून, गेल्या वर्षी जनरल सभेमध्ये आम्ही हा मुद्दा उपस्थित केलेला होता, कशा मार्गानं तुम्ही भ्रष्टाचार करता आणि कशा पद्धतीनं कारखान्याची लूट करता. हे ज्यावेळी लोकांच्या समोर ठेवलं त्यावेळी लोक तोंडात बोट घालून आश्चर्यचकित होऊन बघायला लागली, एक आमदार माणूस एवढ्या खाली जाऊन जर हे चोरीचं प्रकरण करत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव काय नाही कारखान्याच्या सभासदांचं. आणि मग त्यातनं हे आमची सगळी एकत्र येण्यामध्ये सर्वपक्षीय लोक, भाजप आहेत, शिवसेना आहेत, काँग्रेस आहे, शेका पक्ष आहे, राष्ट्रवादीचं कोण नाही आमच्यामध्ये, शेतकरी संघटना आहे आणि त्याचबरोबर ते RPIचे 2 गट आहेत काय. तर ही सगळी मंडळी एकत्र येण्यामध्ये ह्या भ्रष्टाचार कारणीभूत, हा चाललेला मोठा भ्रष्टाचार आणि कारखान्यावर वाढत चाललेलं कर्ज, हे सगळं त्याला कारणीभूत ठरलं. आणि या मंडळींनासुद्धा ते पटलं नाही की अशा पद्धतीनं जर कारखाना, आमच्या आईवडिलांनी उभा केलेला कारखाना ज्यावेळी 1,000 रुपयेचा शेअर्स होता त्यावेळी पहिला हप्ता यांनी 350 रुपयेचा ठेवलेला होता. 350 रुपयेचा हप्ता भरतानाही आमच्या आईवडिलांना किंवा कुणाचे आजी आजोबा असतील त्यांना त्यावेळेला 350 रुपयेचा हप्ता भरत असताना त्यांना नाकीनो आलं. 18 विश्व दारिद्र्य सगळ्यांच्याकडंच, 65 वर्षापूर्वीची गोष्ट. 18 विश्व दारिद्र्य असणारा शेतकरी हा भरणार पैसा कुठून? त्याला उत्पन्नाचं काही साधन नव्हतं त्यावेळेला. मोटोवरची गुराळं, मोटोवरचं पाणीनं फड करायचे आणि फड पद्धतीतनं आलेला ऊस त्यातनं ते गुराळ करायचं, ते परवडायचंही नाही कधी. आता आम्ही त्यांच्याकडून काही लहानपणी गोष्टी ऐकल्या होत्या की त्यावेळी जो गुराळाचा व्यवसाय करायचा, गुराळ घरं चालायची, त्यातनं शेवटला हिशेब केला की अंगावर 100 रुपये बसले, 200 रुपये बसले, असं 350 रुपयेचा हप्ता भरत असताना त्यांना नाकीनो आलं. 18 विश्व दारिद्र्य सगळ्यांच्याकडंच, 65 वर्षापूर्वीची गोष्ट. 18 विश्व दारिद्र्य असणारा शेतकरी हा भरणार पैसा कुठून? त्याला उत्पन्नाचं काही साधन नव्हतं त्यावेळेला. मोटोवरची गुराळं, मोटोवरचं पाणीनं फड करायचे आणि फड पद्धतीतनं आलेला ऊस त्यातनं ते गुराळ करायचं, ते परवडायचंही नाही कधी. आता आम्ही त्यांच्याकडून काही लहानपणी गोष्टी ऐकल्या होत्या की त्यावेळी जो गुराळाचा व्यवसाय करायचा, गुराळ घरं चालायची, त्यातनं शेवटला हिशेब केला की अंगावर 100 रुपये बसले, 200 रुपये बसले, असंच वाटायला यायचं. आता सत्ताधाऱ्यांकडून नेहमी सांगितलं जाते की आम्ही काटकसरीचा कारभार केला आहे, मग त्यामधून कर्जाचा आलेख कमी व्हायला पाहिजे होता असं दिसायला पाहिजे. हो, पण त्यातलं काहीच दिसत नाही ना. जर ह्यांनी काटकसरीचा आणि पारदर्शक कारभार केला असता तर ह्यांनी तर निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये 6 वर्षापूर्वी, 6.5 वर्षापूर्वी असं सांगितलं होतं
की आम्ही आल्यानंतर टेंडर फोडायचे, म्हणजे माल खरेदीची किंवा माल विक्रीची जी टेंडर असतील ती फोडायसाठी शाहू पुतळ्याजवळ, राजर्षी शाहू पुतळा जो आहे कारखान्यावर, तिथं मंडप घालणार आणि संपूर्ण सभासदांच्या समोर ही टेंडर फोडली जातील असं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात ह्यांची टेंडर त्या फुलेवाडीच्या गॅरेजवर फुटायला लागली. तिथं सभासदाला, ह्या कारखान्याच्या संचालकाला कधी अजेंडा दिला नाही, कुठला विषयासाठी आपण बसायचा हे कळवलं नाही आणि त्यांचा सातत्यानं अवमान करणं. एखादा सिनियर संचालक सांगायला लागला की या पद्धतीचा साखरेचा दर आहे आणि त्या पद्धतीनं आपण साखर ह्या गिरायकाला विकूया असं जरी कोणी म्हटलं तर त्याच्याकडं संशयानं बघायचं आणि आपल्याला कमिशन कोण साखर विक्रीत देतो आहे काय ह्याची वाट बघायची आणि 2-2, 3-3 वर्षे साखर विकली नाही. त्याचा एक परिणाम हा कर्ज वाढण्यामध्ये झाला. म्हणजे अनेक प्रकारे जे परिणाम झाले ह्यांना अनुभव नसल्यामुळं किंवा भ्रष्टाचाराची आस लागल्यामुळं हे कोण कमिशन देतो आहे त्याची वाट बघत बसायचे आणि मग कमिशन देणारा कोण भेटला तर त्याला साखर विकायचे, त्याला मोलॅसिस विकायचं आणि ह्यातनं दरा पाडून हे विकलं. म्हणजे दर कमी दरानं हे विकलं सगळं. शेजारच्या कारखान्याचा दर किती आहे, आपला किती असायला पाहिजे ह्याचा विचार न करता, म्हणजे बाजारभावाचा विचार न करता ह्या मंडळींनी हा व्यवहार केला आणि त्यामुळं कारखान्यावर कर्ज वाढलं. म्हणजे जे मिळकत व्हायला पाहिजे होती, आम्ही जो माल विकतोय तो चांगल्या दरानं गेला असता तर त्याची मिळकत अधिक झाली असते. चांगल्या दरानं प्रत्यक्षात गेला परंतु दाखवला कमी दरानं आणि वरचे जे मधले हे होते म्हणजे फरक होता, ती फरकाची रक्कम स्वतःच्या खिशात घालून या मंडळीने आपली तुंबडी भरायचं काम केलं आणि कारखान्याला अडचणीत आणला. असा प्रकार जिल्हाभरात असं अनेक कारखाना अडचणीमध्ये आहे, त्यामध्ये आपला भोगावती पण अग्रभागी आहे. तर आमच्या KK न्यूजच्या माध्यमातून जिल्हाभरातल्या प्रेक्षकांना, म्हणजे जिल्हाभरात जे आमचे वेगवेगळ्या कारखान्याचे कर्जदार असणारे सभासद आहेत, अशांना काय मेसेज द्याल? म्हणजे आत्ता जे घडलंसुद्धा कर्ज कारखान्याचं कमी होऊ शकते का? निश्चित होऊ शकतं आहे. म्हणजे मी तर म्हणेन, जर मी मगापासून सांगितलं अशा पद्धतीचं नियोजन केलं, जर वाचवणे म्हणजे मिळवणे, काटकसरीनं कारभार करायचा आणि माल खरेदी करत असतानासुद्धा कमीत कमी दरामध्ये चांगला माल खरेदी करायचा आणि मालाची विक्री करत असताना तो माल विकत असलेला माल त्याला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल यासाठी प्रयत्न करायचा, म्हणजे मिळकत वाढवायची आणि खर्च कमी करायचा. हे जर आपण तंत्र अवलंबलं तर नक्की हा कारखानासुद्धा आजच्या घडीलासुद्धा आम्ही वाचवू शकू असा माझ्यासारख्याला विश्वास आहे आणि मी आमच्या सभासदांनासुद्धा हा विश्वास देऊ शकतो. त्यांनी जर आशीर्वाद दिला आणि आम्हाला हा कारखाना चालवायची संधी दिली, कारखाना वाचवायची संधी दिली तर आम्ही नक्की हा प्रयत्न करून आम्ही कारखान्याला ऊर्जित अवस्थेला आणू शकू एवढा मला विश्वास आहे. धन्यवाद साहेब. आत्ताच आपण माजी चेअरमन सदाशिवराव चराबले साहेबांची आपण मुलाखत घेतली. त्यांच्या एकंदरीत प्रतिक्रियेतून असं स्पष्ट जाणवतं की अजूनही कारखाना बचावासाठी वेळ गेलेली नाही. फक्त काटकसर आणि चांगली कार्यपद्धती जर असेल तर कारखाना अजूनही सभासदांच्या मालकीचा राहू शकतो. कॅमेरामन रुपेसह मी कृष्णा लाड, राशिवडे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.